स्वाधार योजना 2025 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की स्वाधार योजनेबद्दल कोणती अपडेट आहे का। तर बघू शकता या अगोदर आपण 2 वेळा अपडेट दिलेली होती की जेही स्टुडंट आहे ज्यांनीही 2025 मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांनी लॉग इन करून आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। यामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांनी अजूनपर्यंत लॉग इन करून आपल्या फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक केलेले नाही आहे आणि जर तुम्ही फॉर्मचे स्टेटस चेक केले नाही तर तुम्हाला आता डेडलाईन मिळालेली आहे। त्या तारखेपर्यंत जर तुम्ही त्रुटी पूर्ण करत नसाल, ज्यांचेही फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेले असेल त्यांनी जर त्रुटी पूर्ण केली नाही तर तुम्ही यावर्षी तुम्हाला पैसे मिळतील म्हणजे स्कॉलरशिप मिळणार हे आता विसरावं लागेल, कारण याबद्दलची संपूर्ण अपडेट उपलब्ध झालेली आहे। समजा कोणत्या विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असेल तर त्यांच्यासाठी आपण ऑप्शन ठेवलेले आहे। ऑप्शन कोणते? भरपूर ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळत नसेल तर तुम्हाला जर माझ्यासोबत डायरेक्ट बोलायचं असेल तर तुम्ही फेसबुकवर या, फेसबुकवर फॉलो करा। फॉलो केल्यानंतर तुम्हाला तिथे मेसेजचं ऑप्शन येईल, तिथून तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता। जर कोणती अडचण असेल, समजत नसेल, त्यावरती तुम्ही तुमचे जे स्क्रीनशॉट आहे हे सुद्धा शेअर करू शकता। तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकत नाही एवढ्या साऱ्या ज्याही तुम्हाला ज्या अडचणी असेल त्या, तर तुम्ही फेसबुकवर येऊन सुद्धा माझ्यासोबत बोलू शकता। माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत तुम्हाला करणार, कारण की मला सुद्धा असं वाटते की संपूर्ण जे विद्यार्थी आहे SC कास्टमध्ये त्यांना या योजनेपासून ते विद्यार्थी वंचित राहायला नको, त्यांना त्यांची जी स्कॉलरशिप आहे ही मिळायला पाहिजे। त्यासाठी बघू शकता स्वाधार योजनेच्या अर्जातील दुरुस्तीसाठी 6 मार्चपर्यंत संधी, म्हणजे 6 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला कंप्लीट करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। कारण की आता जी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहे ही पाठवणे सुरू आहे। पहिली जी इन्स्टॉलमेंट असेल हे भरपूर विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेली आहे। काही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नसेल किंवा त्या ऑफिसला फंड आलेला नसेल, त्यामुळे त्यांची इन्स्टॉलमेंट बाकी असू शकते। आणि काही विद्यार्थ्यांना तर संपूर्ण एका इन्स्टॉलमेंटमध्ये संपूर्ण स्कॉलरशिप जमा झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना लॉग इन करून त्यांच्या फॉर्मचे स्टेटस चेक करणं आहे। जर तुमच्या फॉर्मचे स्टेटस सेंडबॅक असेल, ओके, सेंडबॅकचा अर्थ होतो की फॉर्ममध्ये त्रुटी आहे, तर सेंडबॅकचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्रुटी चेक करा। समजत नसेल तर ऑफिसला जाऊ शकता, जर समजतच नसेल तर तुम्ही मला तो स्क्रीनशॉट सेंड करा। मी तो स्क्रीनशॉट बघून सुद्धा एकदा चेक करतो की जर मला समजलं तर तुम्हाला सांगेल, किंवा मग त्यानंतर तुम्हाला कोणतं ऑप्शन असेल तर ते ऑप्शनसुद्धा तुम्हाला मी देऊ शकतो। जेवढं समजेल तेवढंच सांगू शकतो, नाही तर तुम्हाला ऑफिसलाच जावं लागेल, ओके। परंतु तुम्ही ट्राय करा जेवढ्या लवकर होत असेल, कारण की मार्च महिन्याच्या अगोदर संपूर्ण जी प्रोसेस आहे लास्ट इयरची 2025ची ही कंप्लीट करणं ऑफिसला कंपल्सरी आहे। त्यामुळे आता तुम्हाला 6 तारखेपर्यंत 6 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म दुरुस्ती करून देणं गरजेचं आहे। तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक करा, कारण यामध्ये 31 तारीख डिसेंबर दिली होती तारीख, त्यानंतर तारीख वाढलेली नाही आहे। विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की तारीख वाढलेली आहे का, जशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजनेच्या तारखा वाढून दिलेल्या आहे, त्यासारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये तारीख वाढून दिलेली आहे का, तर नाही दिलेली आहे, ओके। तारीख वाढलेली नाही आहे। फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन काही अडचणी असेल त्यांना 6 मार्चपर्यंत बघू शकता। 6 मार्चपर्यंत तो फॉर्म दुरुस्ती करून परत आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। आता यामध्ये जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, अप्रूव्ह म्हणजे एकदम ओके, काहीच टेन्शन नाही आहे। दुसरं असू शकते अंडर स्क्रुटिनी। अंडर स्क्रुटिनीचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म अजून चेक केलेला नाही आहे, अजूनही ऑफिसमध्येच आहे, त्यांनी अजून बघितला सुद्धा नाही आहे, ओके। 3 नंबर सेंडबॅक। सेंडबॅक म्हणजे अर्थ असा होतो की तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे, तो फॉर्म तुम्हाला सेंड केला आहे म्हणजे रिटर्न पाठवलेला आहे, त्या फॉर्मची त्रुटी चेक करा। जुने व्हिडिओ बघा, आपले 2-3 व्हिडिओमध्ये मी अपडेट दिलेले आहे की सेंडबॅकची त्रुटी कशी चेक करायची या संदर्भात, आणि त्याप्रकारे त्रुटी कंप्लीट करा, फॉर्म परत सबमिट करा आणि हार्ड कॉपी आपल्या ऑफिसला नेऊन द्या। स्वाधार योजनेबद्दल सध्या एवढीच अपडेट आहे। राहिला प्रश्न सेकंड इन्स्टॉलमेंटचा, तर त्याबद्दलची माहिती अजून आलेली नाही आहे, पण जर आली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि स्वाधार योजना 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।